कुठलाही कार्यक्रम असो किंवा लग्न असो, त्याचा दुसरा दिवस म्हणजे खूप सारे कपडे धुण्यासाठी. आता सकाळी ना माझं बाळ उठल्या उठल्या एवढी गोड गोड स्माइल करतं आणि एवढं छान मला हक करतं ना की त्याने ना मला डुप्पर भारी वाटतं. जेव्हा माझं बाळ मला असं गालावरती किस करतं ना तेव्हा ते इतकं छान वाटतं ना बास कधी. आता ही काय फिलिंग आहे ती प्रत्येकाही समजू शकते. तुम्हाला सांगितलं ना लग्नाचा दुसरा दिवस म्हणजे खूप सारे कपडे. आता काय ना जे आपण कपडे घातले ना ते जर दुसऱ्या दिवशी धुतले नाही ना तर त्याचा पसारा पूर्ण हप्ताभर असतो. त्यामुळे मी लगेच सगळे कपडे धुवून घेतले आणि सुकवले ना. म्हटलं चला आता पटकन ठेवून सुद्धा देऊया, कारण की हे कपडे असेच वरती राहिले ना की वापस खराब होणार आणि वापस धुण्याचे. त्यामुळे ना मी असे देवाचे जे फ्रॉक आहे ते ना असं कुठेच जागात व्यवस्थित बसत नाही. त्यांची घडी जरी केली ना तरी ती लगेच घडी मोडून जाते. म्हणून मी ते ना असं पिशवीमध्ये पॅक करून ठेवते. आता ह्या पिशवीची ट्रिक तर मी खूप वेळा सांगितली. मी इस्त्री केलेले कपडे सुद्धा अशा पिशव्यांमध्येच ठेवते. सोबतच हे असे जे मी ठेवून द्यायचे कपडे म्हणजे देवाचे लहानपणीचे कपडे ते सुद्धा अशा पिशव्यांमध्येच ठेवलेले. त्याने ना जागा सुद्धा कमी लागते आणि कपडे एकदम प्रॉपर राहतात, अजिबात खराब होत नाही. त्या जागेवरून म्हणाल ना तर माझ्या एवढ्याशा कपाटामध्ये ना मी इतके सारे कपडे ठेवलेले. आता तुम्हीच बघा, साड्या ना वरती हँग करून ठेवल्या आणि खालच्या जागेत ना दुसऱ्या साड्या ठेवल्या. आता देवीचे बाबांचे जे कुर्ते ना ते मी ह्या अशा खालच्या बास्केटमध्ये ठेवले, इस्त्री केलेले वरती आणि असे यूजच्या साईडला. आता माझ्या कबडला ना हे असं बँगल सेक्शन सुद्धा आहे. मग तिथे वरती मी बँगल ठेवले, खाली बॅग्स ठेवला. पूर्ण कपाट हे असं दिसतंय. तुम्ही सुद्धा तुमचं कपाट माझ्या ट्रिक्स वापरून छान ऑर्गनाइज करून ठेवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन खाली सबस्क्राईब करा आणि माझा लग्नाचा लुक कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा.